कल्पना करा, तुम्ही गाढ झोपेत आहात आणि तुम्हाला एक स्वप्न पडतं. स्वप्नात तुम्हाला रडण्याचा आवाज येतो. तुम्ही उठून पाहता तर संपूर्ण घर शोकात बुडालेलं असतं. तुम्ही एका खोलीत जाता, तिथे एक शवपेटी ठेवलेली आहे ज्यावर अमेरिकेचा ध्वज आहे. तुम्ही तिथे उभ्या असलेल्या सैनिकाला विचारता, कोणाचा मृत्यू झालाय? आणि तो सैनिक उत्तर देतो, राष्ट्राध्यक्षांचा. त्यांना कोणीतरी मारलंय. आता मी तुम्हाला हे जे काही सांगतोय ना, ती कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाची गोष्ट नाही. हे एक खरं स्वप्न होतं अमेरिकेच्या 16व्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचं. आपल्या मृत्यूच्या बरोबर 10 दिवस आधी त्यांनी स्वतःची अंत्ययात्रा स्वप्नात पाहिली होती. काय होतं ते रहस्य? का नियतीने त्यांना आधीच इशारा दिला होता? हे सर्व आपण आजच्या गोष्टींमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला जर रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एप्रिल 1865 अमेरिकन गृहयुद्ध नुकतंच संपलं होतं. अब्राहम लिंकन खूप थकलेले होते पण आनंदी होते. मात्र त्यांच्या मनात एक अनामिक भीती घर करून होती. लिंकन हे विज्ञानावर विश्वास ठेवणारं व्यक्तिमत्व, पण त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांचा पूर्वाभासावर विश्वास बसू लागला. लिंकन यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं होतं की ज्या रात्री त्यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली त्या रात्री त्यांनी आरशात पाहिलं तेव्हा त्यांना स्वतःचे 2 चेहरे दिसले, एक जिवंत आणि एक मृत. त्यांच्या पत्नीनं मेरी टॉड लिंकन यांनी तेव्हाच म्हटलं होतं की याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांदा निवडून याल पण कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. 14 एप्रिल 1865 लिंकन यांची हत्या झाली. पण त्यांच्याबरोबर काही दिवस आधी त्यांनी त्यांचे जवळचे मित्र वॉर्ड हिल लॅमन यांना एका स्वप्नाबद्दल सांगितलं होतं. मी खूप उशिरा झोपलो होतो. अचानक मला आजूबाजूला रडण्याचे आवाज ऐकू आले. जणू अनेक लोक एकत्र शोक करतायत. मी बेडवरून उठलो आणि आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. व्हाईट हाऊसच्या प्रत्येक खोलीत प्रकाश होता पण तिथे कोणीच नव्हतं. मी ईस्ट रूम मध्ये शिरलो, म्हणजे विशेष कार्यक्रमांसाठी एक हॉल असतो, आणि तिथे जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. स्वप्नात लिंकन पाहतात की तिथे एक उंच प्लॅटफॉर्म आहे, त्यावर एक मृतदेह ठेवलेला आहे पण त्यावर चेहरा झाकलेला आहे. लोक रडतायत. लिंकन एका रक्षकाला विचारतात, व्हाईट हाऊस मध्ये कोणाचा मृत्यू झाला? रक्षक उत्तर देतो, राष्ट्राध्यक्षांचा. एका मारेकऱ्यानं त्यांची हत्या केली. स्वप्नात तो मृतदेह स्वतः लिंकन यांचा होता. हे स्वप्न पडताच ते डचकून जागे झाले. त्यांनी रात्रीनंतर ते पुन्हा शांतपणे झोपूच शकले नाहीत. 14 एप्रिल 1865 गुड फ्रायडेचा दिवस. लिंकन यांना त्या दिवशी अजिबात बाहेर पडायची इच्छा नव्हती, पण त्यांनी आर अमेरिकन कझिन हे नाटक पाहण्याचं मान्य केलं होतं. पण इथेच गोष्ट एक वेगळं वळण घेते. घराबाहेर पडताना लिंकन यांनी त्यांच्या बॉडीगार्डला विल्यम क्रूकला सांगितलं, मला वाटते कोणीतरी माझा घात करणार आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दररोज गुड नाईट म्हणणारे लिंकन त्या रात्री जाताना क्रूकला गुड बाय म्हणाले. जणू त्यांना माहित होतं की ते पुन्हा परतणार नाही. रात्री 10:15 वाजता नाटक रंगात आलं होतं. पूर्ण थिएटर हसत होतं. त्याच वेळी जॉन विल्क्स बूथ नावाचा नट लिंकन यांच्या बॉक्समध्ये शिरला. त्याने खिशातून पिस्तूल काढला आणि थेट लिंकन यांच्या डोक्यात गोळी झाडली. थोड्या वेळासाठी कोणाला काहीच समजलं नाही की नेमकं झालंय तरी काय.
स्वप्न सत्य झालं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पडले होते. लिंकन यांच्या या स्वप्नावर आजही इतिहासकार चर्चा करतात. काही म्हणतात की युद्धाच्या तणावामुळे त्यांना असे विचार येत होते, पण तज्ज्ञांच्या मते लिंकन यांचे पॅरानॉर्मल अनुभव इतके अचूक होते की त्यांना योगायोग म्हणणं कठीण. त्यांनी केवळ स्वतःच मृत्यूच नाही तर रणांगणावरील अनेक घटनांचे संकेतही स्वप्नात आधीच मिळवले होते. हे स्वप्न केवळ एक भ्रम नव्हता, तर येणाऱ्या काळाचं खरं रूप होतं. अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेला गुलामगिरीतून मुक्त केलं, पण ते स्वतः त्या मृत्यूच्या स्वप्नातून मुक्त करू शकले नाही. इतिहासाच्या पानात ही घटना आजही एक गूढ म्हणून कोरलेली आहे. आपल्याला काय वाटतं? आपली स्वप्न भविष्याचा आरसा असतात का? हे सर्व फक्त मनाचे खेळ आहेत. तुर्तास इतकंच. तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.